रामकृष्ण हरी. वारी पंढरीच्या या 10व्या भागामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण संत भानुदास महाराज यांचा अभंग पाहणार आहोत. पंढरीची वारी, पांडुरंग परमात्मा आणि पंढरीशी आपला असलेला अन्योन्य संबंध. कोण आहेत भानुदास महाराज? भानुदास महाराज आता बंधू भानुदासा असं म्हणत संत भानुदास महाराजांविषयी शांतीब्रह्म एकनाथ महाराज. शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे भानुदास महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आलेले एक महान संत, आणि संत भानुदासांच्या कुळात आपण जन्माला आलो याची धन्यता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ठिकठिकाणी व्यक्त केलेले आपल्याला दिसते. असे संत भानुदास महाराज किती श्रेष्ठ आहेत याचं एक उदाहरण सांगतो की संत भानुदास महाराज हे नेहमी पंढरीची वारी करायचे. वारी करत असताना, त्या ठिकाणी जात असताना एकदा झालं असं की विजयनगरच्या एका राजानं पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला आपल्यासोबत घेऊन गेले. आणि मग आपल्यासोबत घेऊन गेल्यानंतर सगळे वारकरी जमा झाले. पंढरपुरामध्ये पाहतात तो परमात्मा नाही. मग आता काय करायचं? परमात्माच जागेवर नाही, भक्ती करायची कोणाचं, भजन करायचं कोणाचं? सगळा प्रश्न निर्माण झाला की आता विजयनगराहून पांडुरंग परमात्म्याला आणणार कोण? आणि म्हणून हा सगळा कथाभाग ऐकत असताना सगळे चिंतेमध्ये पडलेले असताना, विचार करत असताना कोण करणार? तेव्हा विजयनगराहून, अर्थात विजयनगर हे आजही कर्नाटकमध्ये आहे आणि त्या वेळेसही ते कर्नाटकमध्ये होतं. मग कर्नाटकमधून परमात्म्याची मूर्ती परत आणणं किंवा परमात्म्याला परत आणणं ही एवढी सोपी गोष्ट नव्हती. मग करायचं काय? आता हे काम कोण करणार? म्हणून त्यावेळेस भानुदास महाराजांनी ती जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि संत भानुदास महाराज हे विजयनगरामध्ये जातात आणि गेल्यानंतर परमात्म्याची भेट घेतात आणि परमात्म्याला दरडावून सांगतात की बाबा, आम्हा वारकऱ्यांची शिळे कुटके, आम्हा वारकऱ्यांची साधी भाजी भाकर तुला आवडत नव्हती का? म्हणून या राजाचे लाडू पेढे खाण्याकरता, याचे चांगले चांगले 56 प्रकारचे भोग सेवन करण्याकरता तू एका राजाच्या दरबारी आलास. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हटले की माझा नाईलाज झाला. परंतु पांडुरंग परमात्म्याने त्या राजाला अशी आट घातली होती की मी इथे तोपर्यंतच राहील जोपर्यंत माझ्या कोणत्याही भक्ताचा अपमान होणार नाही. ज्या दिवशी माझ्या वारकऱ्याचा, माझ्या भक्ताचा अपमान होईल त्या दिवशी मी इथे थांबणार नाही. आणि म्हणून झालं असं की भानुदास महाराज भगवंताशी हितगुज करत असताना भगवान परमात्म्याने प्रेमाच्या भरामध्ये स्वतःच्या गळ्यामध्ये असलेला एक बहुमूल्य किमतीचा हार हा भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला. भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकल्यानंतर सकाळची वेळ झाली, पुजारी येणार. तेवढ्यात भगवान परमात्मा म्हटले की भानुदास महाराज आता तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही इथे जा, पुजारी आता येतील, तुम्हाला बघतील, तर आता इथून जा. असं जा म्हटल्यानंतर भानुदास महाराज तिथे निघून जातात. पण भानुदास महाराज गेल्यानंतर तो हार मात्र गळ्यामध्ये तसाच आहे. जेव्हा पुजारी येतात आणि पाहतात की परमात्म्याच्या गळ्यामध्ये बहुमोल किमतीचा जो हार आहे तो काही दिसत नाही, मग हार चोरी झाला, हार चोरी झाला ही आरोळी उठली. आणि मग सगळे राजाने शिपायांना आज्ञा केली की बाबा जो कोणी चोर असेल त्याला पकडून आणा. पकडून आणा म्हटल्यानंतर सगळे शिपाई शोधत असताना भानुदास महाराज नदीच्या तीरावर भगवान परमात्म्याचं, पांडुरंगाचं भजन करत होते. पांडुरंगाचं भजन करत असताना जेव्हा या शिपायांनी पाहिले की गळ्यामध्ये तर भगवान परमात्म्याचा हार दिसतोय, पांडुरंगाचा हार दिसतोय, म्हणले चोर ते चोरांवर शिवजोर, चोरी केली आणि त्यात पुन्हा हार गळ्यामध्ये घालून फिरतो आहे असं म्हटल्याबरोबर त्यांनी भानुदास महाराजांना पकडलं, राजासमोर हजर केलं. हजर केल्यानंतर प्रसंग असा वाका आहे की भानुदास महाराजांना चोरीच्या आरोपाखाली सुळावर देण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हा मात्र भानुदास महाराजांना विचारलं की तुमची शेवटची इच्छा काय? भानुदास महाराज म्हटले ज्याच्याकरता इथपर्यंत आलो आणि ज्याच्यामुळे सुळावर जाण्याची वेळ माझ्यावर आली त्या परमात्म्याला मला एकदा भेटायचे. मग मात्र परमात्म्याला मात्र धाक पडला आणि चिंता पडली की आपण जेव्हा जगाला सांगतो की माझ्या भक्ताचं योगक्षेम वाम्यम, सर्व संकटामध्ये मी निवारण करतो, सर्व संकटामध्ये प्रत्येकाला सांभाळण्याचं काम करतो, आणि आज माझ्या भक्तावर हे काय संकट ओढवलं असं म्हटल्यानंतर भानुदास महाराज देवासमोर गेल्यानंतर देवाशी भांडत नाही, देवाशी बोलत नाही, तर देवाला फक्त एवढंच म्हणतात की अरे देवा, आम्ही तुझी एवढी भक्ती करतो, एवढं तुझं स्मरण करतो, चिंतन करतो, मनन करतो, एक कर, आमचं काही वाईट झालं तर यामध्ये आमचं काही जाणार नाही पण तुझं नाव जाईल. कारण तू जगाला ओरडून सांगतोस की आम्ही भक्ताचा, जे माझं भजन करतात त्यांचा मी सांभाळ करतो असं तू जगाला सांगतो, आणि माझं उद्या काही बरं वाईट झालं तर यामध्ये माझं काही नाही, तुझं नाव जाईल असं म्हटल्यानंतर आणि भानुदास महाराज म्हणतात की अशी किती जरी संकट आमच्या जीवनामध्ये आली तरी आम्ही कधीही तुझी भक्ती किंवा तुझ्या भक्तीपासून, तुझ्या परमार्थापासून दूर जाऊ शकत नाही. म्हणून हे सांगण्याकरता जेव्हा भानुदास महाराजांनी जो अभंग लिहिला
किंवा जो सांगितला तो वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे की जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा संकट आल्यानंतरही खरा भक्त, जसं रामदेव महाराज म्हणतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दुर्ड भाव, वर घाली गणे तरी न सोडी मी चरण, वरतून गण जरी हाणला तरी मी तुझे चरण सोडणार नाही. अगदी त्याच पद्धतीने भानुदास महाराज म्हणतात की हे परमेश्वरा, हे पांडुरंगा, की जरी हे आकाश वर पडो आहे, ब्रह्मघोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाय, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. अभंग किती सुंदर आहे बघा. जरी हे आकाश वर पडो आहे, हे आकाश जरी पडलं, ब्रह्मघोळ भंगा जाय, ब्रह्मघोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाय, आणि तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा, तरीही मी शेवटपर्यंत तुझीच वाट पाहिल. न करी अनेकाचा पांगील, नामधारक तुझा चांकील. अनेकांचा पांगील मी करणार नाही, अनेकांची वाट मी पाहणार नाही, शेवटपर्यंत तुझी वाट पाहिल. जग ज्यावेळेस जगामध्ये प्रलय होईल, जग लयाला जाईल, तरी मी तुझी आणि तुझीच वाट पाहिल. आणि सप्तसागार एकवट होती, जरी ही विरुणी जाय क्षिती, पंचमहाभूती प्रलय पावती, परिती तुझीच संगती गा विठोबा. पण तरी सुद्धा मी तुझीच संगती, सप्तसागर जरी एकवटले तरी सुद्धा मी तुझीच वाट पाहे. आणि म्हणून परमेश्वरा, भरतीयासी वर पडो भारी, भरतीयासी वर पडो भारी, नाम नसणे टळे निर्धारी. एवढंच काय, जैसा पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. की जशी एखादी पतिव्रता स्त्री आपला पती सोडून कोणाचा विचार करत नाही, अगदी त्याच पद्धतीनं क्षणाक्षणाला आणि प्रत्येक क्षणाला मी तुझा सोडून अन्य कोणाचा विचार करणार नाही, असं भानुदास महाराज म्हणतात. आणि जरी आकाश वर पडो पाय, ब्रह्मजोळ भंगा जाय. हा अभंग आपल्याला कसा वाटला, त्याच्या मागची कथा आपल्याला कशी वाटली, नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.